इयत्ता 9वी कुमार भारती व्याकरण विभागामध्ये आज आपण अलंकार म्हणजे काय, अलंकाराचे मुख्य प्रकार कोणते आणि इयत्ता 9वी मध्ये अलंकाराच्या असलेल्या प्रकारापैकी रूपक आणि व्यतिरेक या दोन अलंकाराची माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम अलंकार म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. अलंकार म्हणजे दागिना. सामान्य व्यवहारामध्ये अलंकार हा शब्द आपण नेहमी वापरतो. अलंकार म्हणजे दागिना. दागिने कशासाठी वापरतो? आपण आहे त्यापेक्षा अधिक सुंदर दिसलं पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे. व्यवहारामध्ये विशेषतः स्त्रियांना अलंकाराची खूप आवड असते. आपलं सौंदर्य आहे त्यापेक्षा आणखी खुलून दिसावं, वाढावं यासाठी स्त्रिया अलंकाराचा वापर करतात. केवळ स्त्रियाच अलंकाराचा वापर करतात असं नाही, पुरुष देखील अलंकाराचा वापर करताना दिसून येतात. केवळ सुंदर दिसण्यासाठी आपण अलंकारच वापरतो असं नाही, तर वेगवेगळे रंगीबेरंगी कपडे असतील, हाताला घड्याळ असेल, डोळ्यावर चष्मा असेल, बोटात अंगठ्या असतील, पायात चांगला बूट असेल, शर्टिंग करणे, म्हणजे हे सर्व आपण का करतो? की मी आहे त्यापेक्षा आणखी सुंदर दिसलं पाहिजे, माझं सौंदर्य आहे त्यापेक्षा आणखी खुलून दिसलं पाहिजे, वाढलं पाहिजे, हा त्यामागचा उद्देश असतो. मग स्त्रियांनी परिधान केलेले वेगवेगळे अलंकार असतील, हे सगळे आम्ही आमच्या सौंदर्यामध्ये वाढ करण्यासाठी यांचा वापर करत असतो. आता मानवी जीवनामध्ये माणसाचं जसं आहे की माणूस आपलं सौंदर्य वाढवण्यासाठी जसं विविध अलंकाराचा वापर करतो, त्याच पद्धतीने आमच्या भाषेच्या बाबतीतही सांगता येईल की आमची जी भाषा आहे, जी रोजची दैनंदिन व्यवहारातली भाषा आहे, ती भाषा अधिक सुंदर व्हावी यासाठी काही कवी साहित्यिक अशा काही शब्दाची रचना करतात की त्यामुळे भाषा आहे त्यापेक्षा अधिक सुंदर दिसायला लागते. आता भाषेचे अलंकार म्हणजे काय हे पाहूया. आता भाषिक अलंकार कशाला म्हणायचं? की सामान्यपणे पाहतो मानवी जीवनामध्ये व्यवहारामध्ये जी भाषा आपण वापरतो त्या भाषेमध्ये आणि एखाद्या कवीनं साहित्यिकानं निर्माण केलेल्या शब्दातून तयार झालेली भाषा यामध्ये आपल्याला फरक दिसून येईल. आता साधारण उदाहरण आहे की अंगणामध्ये खेळणारी एखादी लहान मुलगी खेळत असते आणि थोड्या वेळानंतर ती रडत घरामध्ये येते. तिच्या डोळ्यातून अश्रू येत असतात. वडील तिला विचारतात, काय झालं बाळा, कोणी मारलं? हा सामान्य व्यक्तीचा विचारण्याची पद्धती. पण तीच कल्पना कवीने शब्दाच्या माध्यमातून मांडल्याने पहा किती सुंदर वाटते. गायी पाण्यावर काय म्हणून आल्या, काग गंगा यमुना मिळाल्या. गायी पाण्यावर काय म्हणून आल्या, काग गंगा यमुना मिळाल्या. उभय पित्तराच्या चित्त चोरटीला, कोण बोललं माझ्या गोरटीला. म्हणजे वडिलांची विचारण्याची ही जी पद्धती आहे, कवीने शब्दाच्या माध्यमातून जी वर्णन केली, त्यामुळे भाषा आहे त्यापेक्षा अधिक सुंदर दिसायला लागली. की सामान्य माणसाने विचारलं की काय झालं, का रडतेस? पण कवींनी जी शब्द रचना केली त्यामुळे विचारण्याची हीच पद्धती आणखी सुंदर वाटायला लागते, ऐकायला सुंदर वाटतं. म्हणजे यामुळे भाषा ही सुंदर दिसायला लागते. म्हणजे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये सुखापेक्षा दुःख जास्त आहे. सामान्य माणूस काय म्हणेल की माझ्या जीवनात दुःखच खूप आहे, पण तीच कल्पना एखाद्या कवीने अशा पद्धतीने मांडली की जीवनाचा विचार करत असताना सुख पाहता जवा पडे, दुःख पर्वताई वडे. भाषा आणखी सुंदर वाटायला लागते. म्हणजे अशा प्रकारे अलंकार भाषेचे कशाला म्हणता येईल की ज्या ज्या गुणधर्मामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होतं त्याला भाषेचे अलंकार असे म्हणतात. म्हणजे सामान्य माणसाची व्यक्त होण्याची पद्धती, कवी साहित्यिकांची व्यक्त होण्याची पद्धती, सामान्य माणसांची शब्द वापरण्याची पद्धती, साहित्यिकांची शब्द वापरण्याची पद्धती यांच्यामुळे साहित्यिकांनी निर्माण केलेल्या शब्दामुळे, शब्दरचनेमुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होतं, ज्या ज्या गुणधर्मांमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होतं त्यालाच भाषेचे अलंकार असे म्हणतात. या अलंकाराचे मुख्य दोन प्रकार आहेत. तर दोन प्रकार कोणते? पहिला आहे शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार. हे झाले मुख्य प्रकार. आता शब्दालंकार आणि अर्थालंकाराचे विविध प्रकार आहेत. पण सर्वप्रथम आपण शब्दालंकार म्हणजे काय आणि अर्थालंकार म्हणजे काय ते समजून घेऊया आणि त्यानंतर आपल्या 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये असलेल्या अलंकारापैकी रूपक आणि व्यतिरेक हे दोन अलंकार आज आपण समजून घेणार आहोत. तर शब्दालंकार म्हणजे काय? शब्दामुळे ज्यावेळी भाषेला सौंदर्य प्राप्त होतं
तेव्हा त्याला भाषेचे शब्दालंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ पहा, कवी अनिलांची एक कविता आहे. गडद निळे जलद भरून आले, शीतल तनू चपल चरण अनिल गण निघाले. आता कवितेच्या या ओळी ऐकल्यानंतर आम्हाला त्या ओळीचा अर्थ समजला नाही, परंतु कवीने त्याच्यामध्ये जी शब्द रचना केली, शब्दामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त झालं. आणि म्हणून अशा प्रकारे ज्या ज्यावेळी शब्दामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होतं तेव्हा त्याला शब्दालंकार असे म्हणतात. बालकवीची औदुंबर एक फार सुंदर कविता आहे. त्या कवितेचा अर्थ जर आम्ही समजायला लागलो तर तो लक्षात येणार नाही, पण कविता ऐकायलाही सुंदर वाटते. याचं कारण त्याच्यामध्ये असलेली शब्दरचना पहा. ऐल तटावर हिरवाळी घेऊन, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. चार घराचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे, पायवाट पांढरी तयातून आडवी तिडवी पडे. हिरव्या कुरणातून चालली काळ्या डोहाकडे, झाकळून जळगोळ काळीमा पसरी लाटावर, जळात पाय पसरून बसला असला औदुंबर. कविता ऐकायला सुंदर वाटली, कवितेचा अर्थ लक्षात आला नाही, पण या कवितेमध्ये जी शब्दरचना कवीने केली यामुळे भाषेला फार सौंदर्य प्राप्त झालं. भाषा सुंदर वाटली, कानाला ऐकायला गोड वाटलं. अशा प्रकारे शब्दामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होतं तेव्हा त्याला म्हणायचं शब्दालंकार. आणि अर्थालंकार म्हणजे कवितेच्या रचनेमध्ये वाक्यामध्ये कवीने वापरलेल्या शब्दातील अर्थामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होतं तेव्हा त्याला म्हणायचं अर्थालंकार. उदाहरणार्थ, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. की देवाला उद्देशून कवी म्हणतात की आभाळासारखं विशाल माया प्रेम तुझी आमच्यावर राहू दे. म्हणजे ही जी शब्दरचना केली या शब्दातील अर्थामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त झालं. तुझे मुख कमळासारखे सुंदर आहे. मुखाबद्दल कवी बोलत आहे, पण कमळासारखं सुंदर. म्हणजे अशा प्रकारे अर्थामुळे ज्यावेळी भाषेला सौंदर्य प्राप्त होतं तेव्हा त्याला म्हणायचं अर्थालंकार. आता शब्दालंकार आणि अर्थालंकार याची माहिती घेतल्यानंतर आपल्या 9वीतील 2 अलंकाराबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. एक म्हणजे रूपक अलंकार आणि दुसरा आहे व्यतिरेक अलंकार. आता रूपक अलंकार म्हणजे काय ते आपण पाहूया. रूपक अलंकार म्हणजे जेव्हा वाक्यामध्ये उपमेय व उपमान यांच्यातील साम्यामुळे दोन्ही गोष्टी अभिन्न एकरूप दर्शविल्या जातात तेव्हा रूपक अलंकार होतो. आता उपमेय व उपमान म्हणजे काय? अलंकारामध्ये उपमेय आणि उपमान असतात. उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची ते, आणि उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची ते. महेश वाघासारखा शूर आहे या वाक्यामध्ये महेश हे उपमेय आहे. महेशाची तुलना केली कशाबरोबर? वाघाबरोबर. उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची. महेशची तुलना कशाबरोबर केली? वाघाबरोबर. वाघ हे उपमान आहे. म्हणजे वाक्यामध्ये वर्णन केलेल्या 2 गोष्टी ज्या असतात त्यामध्ये एक उपमेय असतं, दुसरं उपमान असतं. उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची आणि उपमान म्हणजे ज्याच्यासोबत तुलना करायची. तुझे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे या वाक्यामध्ये जर आपण पाहिलं तर अक्षर हे उपमेय आहे. उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची. अक्षराची तुलना केली कशाबरोबर? मोत्याबरोबर. मोती ही उपमान आहे. म्हणजे वाक्यामध्ये उपमेय व उपमान यांच्यातील साम्यामुळे त्या दोन्ही गोष्टी अभिन्न आहेत, एकरूप आहेत अशा दर्शवल्या जातात तेव्हा त्या ठिकाणी रूपक अलंकार होतो. तर रूपक अलंकार समजण्यापूर्वी उपमेय आणि उपमान समजणं गरजेचं आहे. उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची ते आणि उपमान म्हणजे ज्याच्यासोबत तुलना करायची ते. आणि रूपक अलंकारामध्ये उपमेय आणि उपमान यांच्यातल्या साम्यामुळे, सारखेपणामुळे दोन्ही गोष्टी अभिन्न एकरूप दर्शवल्या जातात त्या ठिकाणी रूपक अलंकार होतो. रूपक अलंकाराची वैशिष्ट्ये सांगता येतील. उपमेय हेच उपमान असते आणि उपमेय व उपमान याच्यामध्ये एकरूपता असते. म्हणजे उपमेय आणि उपमान ज्याची तुलना करायची आणि ज्याच्यासोबत करायची ते दोन्ही एकच आहेत असं वर्णन रूपक अलंकारामध्ये असतं. आणि या अलंकारामध्ये म्हणजे केवळ प्रत्यक्ष, साक्षात, मूर्तिमंत इत्यादी साधर्म्यदर्शक शब्दांचा वापर देखील वाक्यामध्ये केलेला असतो. म्हणजे थोडक्यामध्ये रूपक अलंकार म्हणजे काय? उपमेय व उपमान एकरूप आहेत असं ज्या ठिकाणी वर्णन केलेलं असतं त्या ठिकाणी रूपक अलंकार होतो. रूपक अलंकाराचे आता काही उदाहरण आपण समजून घेऊया. उदाहरण नंबर 1 पहा. बाई काय सांगो स्वामीची ती दृष्टी, अमृताची वृष्टी मज होय. पहिल्या उदाहरणामध्ये कवीने असं वर्णन केलेलं आहे की स्वामीची दृष्टी हे उपमेय आहे. स्वामीच्या दृष्टीचं
तुलना कशासोबत केली? अमृताच्या वृष्टीची. म्हणजे माझ्या स्वामीची दृष्टी ही अमृताच्या वृष्टीसारखीच आहे. म्हणजे दोन्ही एकरूपच आहे. बाई काय सांगो, स्वामीची ती दृष्टी अमृताची वृष्टी मज होय. स्वामी उपमेय, अमृत उपमान. स्वामीची दृष्टी आणि अमृताची दृष्टी एकरूप दाखवलेली आहेत म्हणून या ठिकाणी रूपक अलंकार आहे. दुसरं उदाहरण पहा. उठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा दावी मुख चंद्रमा सकळाची. दुसऱ्या उदाहरणामध्ये विष्णू, श्री विष्णू, पुरुषोत्तम श्री विष्णूला उद्देशून म्हटलेलं आहे की श्री विष्णूचं मुख हे चंद्रासारखं आहे. म्हणजे मुख, श्री विष्णूचं मुख हे आहे उपमेय आणि चंद्र हा झाला उपमान. की उठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा दावी मुख चंद्रमा सकळांची. सगळ्यांना तुझं मुख दाखवायचे, पण तुझं मुख कसं आहे? चंद्रासारखं आहे. म्हणजेच दुसऱ्या उदाहरणामध्ये श्री विष्णूच्या मुखाला, श्री विष्णूचं मुख हे उपमेय आहे आणि चंद्र हे उपमान आहे. म्हणजे श्री विष्णूचं मुख चंद्रासारखंच आहे, दोन्ही एकरूप आहेत असं वर्णन आहे म्हणून या ठिकाणी रूपक अलंकार होतो. त्यानंतर आणखी काही उदाहरण पाहूया. शाळा म्हणजे दुसरी माता होय. या वाक्यामध्ये शाळा ही उपमेय, शाळेची तुलना मातेबरोबर केली आहे. म्हणजे शाळा म्हणजे दुसरी माताच, आणि म्हणजे शाळा आणि माता एकरूप आहेत असं दाखवलेलं आहे. शाळा ही उपमेय आहे, माता ही उपमान आहे, आणि शाळा आणि माता एकरूप आहेत असं वर्णन आहे म्हणून ही रूपक अलंकार आहे. नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी. जानकीच्या नयन, नयन म्हणजे डोळ्याचं, डोळे हे काय आहे? जानकीचे डोळे हे इथं उपमेय आहे आणि कमळ हे उपमान आहे. म्हणजे जानकीचे डोळे कमळासारखेच एकरूप, नयन कमल, डोळे हे कमळासारखे. म्हणजे उपमेय आणि उपमान एकच आहे, एकरूप आहेत असं या वाक्यामध्ये आपल्याला दिसून येतं. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. लहान मूल हे उपमेय आहे, मातीचा गोळा हे उपमान आहे. या ठिकाणी लहान मूल म्हणजे साक्षात मातीचा गोळाच. मातीचा गोळा आणि लहान मूल, उपमेय आणि उपमान याच्यामध्ये एकरूपता आहे म्हणून हा या ठिकाणी रूपक अलंकार होतो. म्हणजेच थोडक्यात रूपक अलंकारामध्ये उपमेय आणि उपमान म्हणजे ज्याची तुलना ज्याच्यासोबत केली जाते ते दोन्हीही एकरूप आहेत, एकच आहेत असं वर्णन असतं, त्याला रूपक अलंकार असे म्हणतात. यानंतर दुसरा अलंकार आपण पाहणार आहोत 9वी मधला, व्यतिरेक अलंकार. आता रूपक अलंकारामध्ये आपण पाहिलं की उपमेय आणि उपमान हे एकरूप आहेत, अभिन्न आहेत, एकच आहेत, सारखेच आहेत असं वर्णन असतं. या व्यतिरिक्त व्यतिरेक अलंकारामध्ये उपमेय आणि उपमान याच्यामध्ये एक वेगळं वर्णन आलेलं असतं. व्यतिरिक अलंकार कशाला म्हणतात हे आपण सुरुवातीला व्याख्येतून लक्षात घेऊया. उपमेय हे एखाद्या गुणाच्या बाबतीत उपमानापेक्षाही श्रेष्ठ असल्याचं वर्णन जिथे असते तेथे व्यतिरेक अलंकार होतो. म्हणजे रूपक अलंकारामध्ये उपमेय आणि उपमान एकरूप आहेत असं दाखवलं जातं, तर व्यतिरेक अलंकारामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असल्याचं वर्णन असतं. म्हणजे ज्याची तुलना ज्याच्यासोबत केली, उपमेयाची तुलना उपमानासोबत करताना उपमेय हे गुणाच्या बाबतीत उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं वर्णन केलेलं आहे, त्या ठिकाणी व्यतिरिक्त अलंकार होतो. उदाहरणावरून आपल्या आणखी लक्षात येईल, तर पाहूया आपण. उदाहरण पहा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आता या वाक्यामध्ये अमृत गोडीच्या बाबतीमध्ये श्रेष्ठ आहे, अमृतापेक्षा काहीही गोड नाही. पण या वाक्यामध्ये कवीने देवाच्या नावाची तुलना करताना की देवाचं नाव अमृताहूनही गोड आहे, म्हणजे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे. आता अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, या वाक्यामध्ये देवाचं नाव उपमेय, अमृत हे उपमान. देवाच्या नावाची तुलना अमृताशी केली, पण करताना कवीने कशी केली की देवा तुझं नाव अमृतापेक्षा गोड आहे. व्यतिरेक अलंकार म्हणजे काय? उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं दाखवलं जातं, तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो. देवाचं नाव हे उपमेय आहे आणि गोडीच्या बाबतीत ते अमृताहून श्रेष्ठ, अमृत या उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवलेलं आहे म्हणून या ठिकाणी व्यतिरेक अलंकार होतो. कामधेनूच्या दुग्धाहूनही ओज हिचे बलवान. ओज म्हणजे कीर्ती. आता कामधेनू म्हणजे, धेनू म्हणजे गाय. कामधेनू इच्छित फळ देणारी गाय, इच्छित अपेक्षा पूर्ण करणारी गाय, पण तिच्या दुधापेक्षाही हिची कीर्ती बलवान आहे.
असं वर्णन या ठिकाणी केलं. म्हणजे उपमेय कीर्ती ही कामधेनूच्या दुधाहूनही गोड बलवान आहे असं कवी वर्णन करतात. म्हणून उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं वर्णन आहे, म्हणून इथं व्यतिरिक्त अलंकार होतो. त्यानंतर आणखी काय उदाहरण पाहूया. कर्ण उन्हा ठरावा इतका तो दानशूर आहे. या वाक्यामध्ये तो उपमेय, कर्ण उपमान. आता कर्ण हा सगळ्यात दानशूर व्यक्ती म्हणून ओळखला जातो, पण कवीनं या ठिकाणी असं वर्णन केलं की तो कर्णापेक्षाही दानशूर आहे. कर्ण उन्हा ठरावा म्हणजे दानशूरतेच्या बाबतीमध्ये त्याच्यापेक्षा कर्ण कमी वाटावा इतका तो दानशूर आहे. म्हणजे तो उपमेय आहे, कर्ण उपमान आहे, पण तो कर्णापेक्षाही दानशूर या वाक्यामध्ये दाखवलेला आहे. म्हणजे उपमेय उपमानापेक्षाही एखाद्या गुणाच्या बाबतीत श्रेष्ठ दाखवलं जातं तेव्हा व्यतिरिक्त अलंकार होतो. कृष्ण कुणी काजळाच्या शिखराहुनी, नील कुणी इंद्रमण्याच्या कांतीहुनी. आता कृष्ण म्हणजे काळा. आता काजळाचं शिखर म्हणजे काळ्याचं शिखर काळा कुठं असेल, पण कवी म्हणतात की कुणीतरी त्याच्यापेक्षाही काळा आहे. म्हणजे कुणी उपमेय, कृष्ण उपमान. नील कुणी इंद्रमण्याच्या कांतीहुनी, कुणी कोणीतरी, उपमेय, नील उपमान. म्हणजे इंद्रमण्याच्या कांतीपेक्षाही कोणीतरी निळ आहे असं वर्णन या ठिकाणी आहे. म्हणजे उपमेय उपमानाच्या पेक्षाही श्रेष्ठ आहे असं दाखवलेलं आहे. सांज खुले सोन्याहुनी पिवळे हे पडले ऊन. या ठिकाणी उपमेय आहे ऊन, उपमान सोने. आता सोन्या इतकं पिवळं काहीही नसतं, पण या ठिकाणी उन्हाचं वर्णन करताना कवी म्हणतात की सांजवेळी खुल्या ठिकाणी, मोकळ्या ठिकाणी पडलेलं हे ऊन सोन्यापेक्षाही पिवळं आहे. म्हणजे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं वर्णन आहे. सांजवेळी खुले सोन्याहुनी पिवळेही पडले ऊन. म्हणजे ऊन हे उपमेय, सोने हे उपमान. सोन्यासोबत तुलना करताना उन्हाची कवीनं म्हटलेलं आहे की सोन्याहूनही पिवळं हे ऊन आहे. म्हणजे अशा प्रकारे व्यतिरिक्त अलंकार म्हणजे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असतं एखाद्या गुणाच्या बाबतीत असं वर्णन केलं असेल त्या ठिकाणी व्यतिरिक्त अलंकार होतो. अशा प्रकारे अलंकार म्हणजे काय, शब्दालंकार कशाला म्हणतात, अर्थालंकार म्हणजे काय, आणि रूपक आणि व्यतिरेक या अलंकाराची आपण आज माहिती घेतली. यानंतर 9वीच्या अभ्यासक्रमातील राहिलेले 2 अलंकार आपण पुढच्या भागामध्ये अभ्यासणार आहोत.